हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण रोज एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून दिवसाची सुरुवात करत असतो. यामागचं कारण इतकंच असतं की एखादा सकारात्मक विचार आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मदत करतो. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा. चला तर मग या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण रोज जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात नोंद झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, आज जागतिक दहशतवाद विरोधी दिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण जगभर हा दिवस पाळला जातो. सन 1991 साली निवडणूक प्रसंगी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे प्रचारासाठी तामिळनाडू येथील श्री पेरुंबुदूर या ठिकाणी एका आमसभेला संबोधित करण्यासाठी गेले असताना त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे हजारो समर्थक त्या ठिकाणी जमा झाले होते. त्यांचे समर्थक त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घालत होते. याचाच फायदा घेऊन लिट्टे या आतंकवादी संघटनेने बॉम्ब ठेवलेला हार त्यांच्या गळ्यात घातला व तेथे मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटातच राजीव गांधी यांचं निधन झालं. त्यांचं बलिदान म्हणून 21 मे हा दिवस जागतिक आतंकवादी दिवस म्हणून पाळला जातो. तसंच आजच्या दिवशी 1994 साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी वयाच्या 18व्या वर्षी विश्वसुंदरी हा किताब जिंकून संपूर्ण विश्वात आपल्या देशाचे नाव मोठे केले होते. याचप्रमाणे अजून काही ऐतिहासिक माहिती, शोध आणि अजून काही महत्त्वाचे नोंदी, घटना याविषयी माहिती जाणून घेऊया आजच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी सन 1991 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची आतंकवादी संघटना लिट्टे याद्वारे श्री पेरुंबुदूर येथे मानवी बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1993 साली ब्रिटिश सैन्य दलातील हवाई अधिकारी मेजर जनरल जॉन डटन म्हणजेच जॉनी फ्रॉस्ट यांचं निधन झालं. 1994 साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी फिलिपिन्स देशाची राजधानी मनिला येथे आयोजित 43व्या विश्वसुंदरी किताब हा आपल्या नावे केला. सन 1994 साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी वयाच्या 18व्या वर्षी विश्वसुंदरी हा किताब जिंकून संपूर्ण विश्वात आपल्या देशाचं नाव गाजवलं. आजच्याच दिवशी सन 1904 साली फुटबॉल खेळाची सर्वोच्च संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची म्हणजेच फिफा या संस्थेची स्थापना पॅरिस या देशात करण्यात आली. फिफा म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल दे फुटबॉल असोसिएशन ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. ज्युरिक स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असणाऱ्या या संघटनेची स्थापना 21 मे 1904 रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या 209 इतकी आहे. फिफा या आंतरराष्ट्रीय संघटनेचं ध्येय फॉर द गेम फॉर द वर्ल्ड असं आहे. नंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आजच्याच दिवशी 1970 साली अमेरिका राष्ट्राने देशात आण्विक शास्त्राची चाचणी केली. आजच्याच दिवशी 1471 साली प्रसिद्ध जर्मन चित्रकार अल्ब्रेक्ट ड्युरर यांचा जन्म झाला. सन 1916 साली प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार व लेखक हॅरोल्ड रॉबिन्स यांचा जन्म झाला. सन 2005 साली बंगाल वंशीय सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचं निधन झालं.
1881 साली युरोपीय देशातील गृहयुद्ध संपल्यानंतर क्लारा बार्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अमेरिकेतील वॉशिंग्टन DC अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना केली. आजच्याच दिवशी सन 1922 साली प्रसिद्ध अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कोर्टाचे न्यायाधीश जेम्स लोपेज वॉटसन यांचा जन्म झाला. 1928 साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1931 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी, लेखक, व्यंगचित्रकार तसंच हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिकांचे संवाद आणि पटकथा लेखक शरद जोशी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1930 साली प्रख्यात ऑस्ट्रेलियन राजकारणी व लिबरल पार्टीचे नेता तसेच ऑस्ट्रेलियाचे 22वे पंतप्रधान जॉन मॅल्कम फ्रेझर यांचा जन्म झाला. 1971 साली प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माता व पटकथा लेखक आदित्य चोपडा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1914 साली जगातील सर्वात जास्त उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर प्रथम चढून जाण्याचा मान मिळवणारे शेर्पा तेनसिंग यांचा नेपाळमधील थामी या गावी जन्म झाला. 1929 साली युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान अर्किबाल्ड फिलिप प्रिमरोज यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1973 साली महाराष्ट्रीयन मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्राचे व्यावसायिक बाळकृष्ण ढवळे यांचं निधन झालं. सन 1979 साली ब्रिटिशकालीन भारतातील स्वातंत्र्य कार्यकर्त्या व अवज्ञा आंदोलनाच्या सदस्या जानकी देवी बजाज यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1993 साली ब्रिटिश सैन्य दलातील हवाई अधिकारी मेजर जनरल जॉन डटन जॉनी फ्रॉस्ट यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1881 साली अमेरिकेतील टेनिस खेळाकरिता प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय नियामक संस्था युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86989880 म्हणजेच 8698869880. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.